जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, तो जो डिस्प्यूट आहे तुमचा डिग्री वर्सेस डिप्लोमा किंवा डिप्लोमा डिग्री. तर विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीची बाजू आपण घेतो किंवा समजा 12th प्लस डिग्रीची फेवर भरपूर विद्यार्थी करत आहे, डिप्लोमा किंवा डिप्लोमा प्लस डिग्री करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये भरपूर गोष्टी केल्या जात आहेत. परंतु आपण या यूट्यूब चॅनलवर फक्त जे जजमेंट येतं त्याबद्दल बोलतो आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला समजत नाही, समजा ड्यू प्रोसेस काय आहे, ॲडमिशन काय आहे, त्यानंतर ऑर्डर काय आलेली आहे, पॉझिटिव्ह ऑफ टाईम, त्यानंतर कोर्टाचं कामकाज काय झालं, अशा पद्धतीने आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण नेहमी चर्चा करत असतो. परंतु जेव्हा आपलं मत आपण मांडतो, कारण बहुतांश वेळेस मी पाहिलं की विद्यार्थ्यांना जेव्हा आपण स्वतः आपलं मत मांडतो तेव्हा विद्यार्थी, समजा मी जर 12th प्लस डिग्रीच्या फेवरमध्ये काही बोललो तर डिप्लोमाला विद्यार्थ्यांना राग येतो. मग ते कमेंटमार्फत जे काही त्यांना न समजतं ते सुद्धा ते त्या कमेंटमार्फत त्यांचे मतं मांडत असतात. समजा मी जर डिप्लोमाच्या फेवरमध्ये काही केलं तर मग 12th प्लस डिग्रीवाले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना राग येतो. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं राग वगैरे त्या गोष्टी आपल्याला काही त्याच्याशी काही घेणं देणंही नाही आहे. जे विद्यार्थी जेन्युइन आहेत, जे विद्यार्थी खरंच अभ्यास करतात, जे विद्यार्थ्यांनी असे सुद्धा विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी या पदभरतीसाठी BMCच्या पदभरतीसाठी जॉब स्विच करून अभ्यास करून या पदभरतीला प्रेफरन्स दिलेला आहे. तशा विद्यार्थ्यांसाठी अपडेट देणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्या विद्यार्थ्यांना घेणं देणं नसतं, ते फक्त आपले व्ह्यूज म्हणजे आपले व्हिडिओ पाहतात, आपले व्हिडिओ त्यांना आवडल्यास लाईक करतात आणि व्हिडिओमध्ये जर काही त्यांना वाटत असेल तर मला मेल करतात. परंतु ते कुठल्याही पद्धतीने असे कमेंटमार्फत, जर समजा माझं मत तुम्हाला आवडत नसेल तर त्याला डिनाय करा, परंतु मी कोणत्याही स्टुडंटच्या अगेन्स्ट नाही आहे. 12th प्लस डिग्रीचे विद्यार्थी असो किंवा डिप्लोमा प्लस डिग्री विद्यार्थी असो, दोघंही विद्यार्थी माझ्या साठी सारखेच आहेत. परंतु आता फक्त मी तेच बोलतो जे म्हणजे कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये जे घडतं. आता आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे काय, तर ऑर्डर सुप्रीम कोर्टने केस डिस्पोज केलेली आहे. तर त्या डिस्पोजची जी ऑर्डर आहे ती अद्यापपर्यंत आलेली नाही आहे. ती का उशिरा येते त्याचे कारणं समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, ऑर्डरमध्ये जेव्हा आपण गेलो, तुमच्यासमोर आता जेव्हा मी रेकॉर्ड करत आहे व्हिडिओ, इथं तुम्हाला डेट दिसत असेल, जजमेंट अँड ऑर्डर. हे बघा, जजमेंट अँड ऑर्डर, यासाठी डेट ऑफ जजमेंट और ऑर्डर. त्यामध्ये जेव्हा 9/3/2026 याची जेव्हा जजमेंट किंवा ऑर्डर येईल, ती संपूर्ण जजमेंट ऑर्डर मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु अद्याप म्हणजे आज बहुतांश वेळेस येऊ शकते, कारण बघा भरपूर वेळेस कोर्टालासुद्धा विद्यार्थी मित्र विचारत आहेत की सर लेट येण्याचे कारणं काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोर्ट म्हटलं म्हणजे भरपूर त्यावर बर्डन असतं. त्यानंतर आपली एकट्याची केस त्यामध्ये नसते. निकाली जे असतात, जजमेंटमध्ये निकाली काढले गेलेले जे केसेस असतात त्यांची संख्या खूप जास्त असते, दिवसेंदिवस जास्त असतात. त्यानंतर परत हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टचा जो लोड असतो तो जास्त असतो. वेगवेगळ्या हिअरिंग सुरू असतात. त्यानंतर काही जे बेंच असतात, सिंगल बेंच असते, त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल बेंच असते. त्यामध्ये जे आपले जज इन्व्हॉल्व आहेत ते कधी त्यासुद्धा प्रोसिडिंग करत असतात. म्हणून अशा विविध प्रोसिडिंग करत असताना जेव्हा एखादा निर्णयचा जेव्हा ओरली सांगितलं गेलं आणि त्याचा जो रोजनामा आहे, रोजनामा म्हणजे काय, तर वेबसाईटवर आता डिस्पोज ऑफ जी आलेली आहे, डिस्पोज ऑफ जे आलेलं आहे ते म्हणजे रोजनामा. तर बहुतांश वेळेस जे जज असतात, जे माननीय न्यायालय असतं, ते ओव्हरऑल संपूर्ण गोष्टी ओरली सांगून देतं. त्यानंतर ओरली सांगितल्यानंतर ते ऑर्डरसाठी काही वेळ घेतात. त्यानंतर जे स्टेनो असतात, जे टाईपरायटर असतात, त्यांना ऑर्डर सांगितली जाते. संपूर्ण जे मुद्दे आहेत, कोणकोणते मुद्दे त्यांनी खोडलेले आहेत, कोणकोणते मुद्दे त्यांनी रिमूव्ह केले आहे, कोणकोणत्या गोष्टीवर त्यांनी फोकस केलेला आहे, त्या संपूर्ण गोष्टी त्या ऑर्डरमध्ये येतात. मग ती ऑर्डर टाईप होते. मग टाईप झाल्यानंतर जे असिस्टंट असतात तिथे, असिस्टंट सुपरिटेंडंट असतात, त्यांची साईन केली जाते. त्या साईन केल्यानंतर डिजिटल साईन म्हणजे अपलोड केलेली जी असते ती डिजिटल साईनमध्येच होऊन जाते. परंतु जे पक्षकारांना दिली जाते किंवा जी ऑर्डर जी आहे, जी अपलोड न होण्या
पहिली जी ऑर्डर तयार केली जाते त्याच्यावर सह्या होतात, मग नंतर ती ऑर्डर निघते. त्याला 2 ते 3 दिवस लागतातच. त्यामुळे उशीर का होत आहे, कधी होईल, काय होईल, आज किंवा सोमवारपर्यंत तुमची जी आहे ऑर्डर येऊन जायला पाहिजे. आणि ती ऑर्डर आल्यावर सविस्तर आपण चर्चा करणारच आहोत. शक्यतो आज यायला पाहिजे असं माझं मत आहे. परंतु जर समजा कोर्टाची काही प्रोसिडिंग असल्या तर सोमवारी नक्कीच ती ऑर्डर यायला पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो. जेव्हा ती ऑर्डर येईल तेव्हाच मी व्हिडिओ बनवेल. म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समार्फत कधी येईल, कशी येईल, त्याचा परिणाम, त्यानंतर मग तुम्ही डिग्रीच्या फेवरमध्ये आहात की डिप्लोमाच्या फेवरमध्ये आहात, मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे. अशाच पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील.